हा तो वित्त विभागाचा GR आहे 15 फेब्रुवारीचा। आता त्याच्यात काय म्हटलंय बघूया। त्याच्यातल्या पहिल्या पॅराग्राफमध्ये म्हटलंय, सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात दिनांक 15 फेब्रुवारी 2024 तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजुरी देण्यात येऊ नये। आता त्याचा पॉइंट नंबर 4 सरळ सरळ म्हणतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही, अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही। वित्त विभाग म्हणतोय, अजित पवारच त्याचे मिनिस्टर आहेत, फायनान्स मिनिस्टर, ते लिहित आहेत। परत एकदा वाचते, निविदा प्रसिद्ध करता येणार नाहीत, मात्र 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी निविदा प्रसिद्ध झाल्यास त्या प्रकरणाची खरेदी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील। आता 15 फेब्रुवारी पर्यंत कुठलीही निविदा पूर्ण झालेली नव्हती, त्याचा GR सुद्धा काढलेला नव्हता। त्यामुळे वित्त विभागाचा GR असताना सुद्धा हे करण्यात आलं। पण काय आहे की कृषी मंत्र्यांना वेळच नव्हता, ते इतके व्यस्त होते कराड बरोबर की त्यांना वेळच मिळायचा नाही इथे येऊन मंत्रिपद सांभाळायला। आणि इथले जे प्रोसिजर्स आहेत, आणि तुम्हाला परत परत सांगण्यात आलं होतं, अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, तरीही तुम्ही जे कार्यक्रम केलेत आणि आम्ही जे म्हटलं ते कसं खरंय त्याच्याकडे आपण येऊया। आता हे त्याच्या पुढचं जे मी म्हटलं होतं पत्र आहे, त्याच्यात सुद्धा काय लिहिलंय, म्हणजे हे डेप्युटी सेक्रेटरी कृषी काय म्हणतात बघा, एका वेळची विशेष बाब म्हणून विवक्षित कारणांमुळे देण्यात आलेल्या असल्याने या शासन निर्णयाच्या स्वरूप देण्याची आवश्यकता नाही। म्हणजे याला पुन्हा जेव्हा आयुक्त म्हणाले होते, कृषी आयुक्त म्हणाले होते की याचा एक वेगळा GR काढा हवा असेल तर यांनी लिहून दिलंय की त्याचा तसा GR काढण्याची गरज नाही का, कारण ही एक स्पेशल बाब आहे आणि या स्पेशल बाबीला कोणी मान्यता दिली तर यांच्यानंतर वित्त मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाही आहेत। आणि तो GR देखील मी वाचून दाखवलाय की त्यांच्याकडे ते अधिकारच नाही आहेत त्याच्यावर सही करण्याचे आणि DBTच्या बाहेर त्याला काढण्याचे। आता आपण हे जे पत्र आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे 16 तारखेचं पत्र आहे, हे किती छान लिहिलंय ते बघूया आपण। आता याच्यात लिहिलंय, राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन योजनेमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या निवेशनापोटी अग्रिम रक्कम 121 कोटी मिळण्याबाबत। म्हणजे याच्यात काय झालं होतं, त्यांनी सोयाबीनसाठी ते नॅनो DAP, नॅनो युरिया आणि गोगलगाईसाठी मेटाल्डेहाइड याचं प्रोव्हिजनिंग करण्यासाठी 52 कोटी 87 लाख, 43 कोटी 30 लाख आणि 25 कोटी 15 लाख असे एकूण 121 कोटी आणि 33 लाख रुपये द्यावे असं सांगण्यात आलं होतं। पण ते कशासाठी देण्यात यावे, त्यानुसार कापूस व सोयाबीनसाठी नॅनो युरिया, नॅनो DAP, गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल्डेहाइड कीटकनाशक या निविष्ठांचा उत्पादनाकरता कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करणे याकरिता पूर्णच्या पूर्ण रक्कम, म्हणजे ते प्रोडक्ट येणार की नाही हे माहित नाही, पहिल्या दिवशी अजून निवेदन निघालेली नाही, पण पूर्ण रक्कम देऊन टाकण्यात येत आहे हे जे म्हटलंय। आणि कशासाठी मी पुन्हा एकदा वाचते, म्हणजे त्यांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नसेल, कारण सांभाळणारे त्यांचे कोण, वैभव पवार नावाचे एक व्यक्ती आहेत, सगळी माहिती त्यांना होती, धनंजय मुंडे करायचे काय येऊन, त्यांना माहितीच नाहीये सगळ्या गोष्टींची। तर आपण पुढे बोलूया, परत एकदा वाचूया की उत्पादनाकरता लागणारा कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया व त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करण्याकरिता खालीलप्रमाणे एकूण पूर्ण किंमत म्हणजे 121 कोटी 33 लाख रुपये। आता याच्यात काय येत नाहीये तर त्या बॅटरी स्प्रेअर नाही आलेत, कारण त्याचे पैसे 28 तारखेला द्या म्हणून सांगण्यात आले होते। तर बॅटरी स्प्रेअर आणि पॉवरलूम कॉर्पोरेशनला
जे 77 कोटी त्या कॉटन स्टोरेज बॅगसाठी देण्यात आले ते इथे नाही आहेत. म्हणजे 341 कोटीपैकी पूर्णच्या पूर्ण रक्कम ही आता आम्हाला कच्चा माल घेण्यासाठी द्या असा हा तुमचंच पत्र आहे, तुमच्याच कृषी विभागाचं आहे. आणि हे वाचून बघा नीट आणि याच्या पुढे जे बोलायचं ते बोला. आता तुम्ही म्हणालात की ते अमुक मिळत नाहीये आणि तमुक मिळत नाहीये, तर आत्ताच्या घटकेला मी आज सगळ्या माध्यमांसमोर वेबसाईट उघडून दाखवली की आणि प्रत्येकाने बघावी. ॲग्री बेगरी नावाची जी वेबसाईट आहे, ॲग्रो स्टार नावाची जी वेबसाईट आहे, माध्यमांनी उघडून बघावी. मी नाही दाखवत, तुम्ही पण उघडून बघा की तिथे 500 मिलीलिटरची जी बॉटल आहे ती 1 लिटर कितीला मिळते आणि 1च्या ऐवजी जर आपण 10 लिटर घेतली तर ती कितीला मिळते, युरिया कितीला मिळते, DAP कितीला मिळते. नॅनो युरिया नॅनो DAP बद्दल बोलतेय मी. तर नॅनो युरियाची बॉटल ही 92 रुपयाला मिळते 10 लिटर आणि आपण किती घेतोय, 19.5 लाख अशा बॉटल. 19.5 लाख, 1-2 नाही. हे आपण मी फक्त 10 लिटरचा रेट म्हणतेय, म्हणजे खरा हा स्कॅम फार मोठा आहे. तर याच्यात नॅनो युरिया आणि नॅनो DAP या दोन्ही गोष्टींची किंमत, नॅनो युरियाची 92 रुपये आणि नॅनो DAPची 269 रुपये आहे. ती तुम्ही घेतलीत कितीला, 220 रुपयाला आणि 590 रुपयाला. माध्यमांना मी सांगते, तुम्ही ॲग्री बेगरीमध्ये जा आणि माध्यमांनी ती 500 मिलीलिटरची बॉटल मागून बघावी, खरंच त्याची किंमत तेवढी आहे की नाही ह्याची खात्री करावी आणि मग ती इफकोचीच बॉटल त्या आपल्या कृषी मंत्र्यांना एक सगळ्या माध्यमांनी गिफ्ट द्यावी. कारण त्यांना कदाचित माहीत नसेल, त्यांना वाटत असेल 220 रुपयाला मिळाली म्हणजे काय कमाल केली आपण. पण याच्यातला सगळा जो फरक होता तो सगळा कोणाच्या घरी गेलाय हे त्यांनी सांगावं.